नमस्कार, कसे आहात सगळे? चला, गॅसवर तवा ठेवलेला आहे लोखंडाचा आणि आज मी करणार आहे मस्तपैकी ही भरलेली मिरची. भावनगरी मिरची आहे. त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट, तिखट, मीठ, बारीक चिरलेला कांदा असं भरून घेतलेला आहे. भरपूर आहेत. कुंडात ठेवले तर दिसते मस्त बघू शकता, भरले मस्त कुडुंब भरून घेतलेले आहेत. तिकडे गॅस सुरू केला. टाकूयात. तर लसूण पण ठेचून घेतला जरा, हातानंच घ्यायला लागेल. थोडाच ठेचला आहे म्हणजे छान चव येते लसणाची. त्याच्यामध्ये ऑलरेडी सगळं भरलेलं आहे. लसूण नाही, कांदा भरला आणि थोडेसे कढीपत्ता टाकले. मला आता हिंग पण टाकायचं होतं, पण उघडणारच नाही मला. असू दे. छान होते करायचे असे. याची काही की नाही आमटीसुद्धा करतात. मिरची बारीक बारीक चिरायची आणि कांद्याची फोडणी देऊन आमटी करायची, मस्त लागते. आणि सगळे मसाले टाकायचे आपले. असे भरून घेतलेले आहेत भरपूर. आता काय करायचं, तर मिरच्या ह्यात टाकूया आपण. टाकायचं नाही तर असं सोडायचं. कांदा मी लसूण कच्चा थोडासा ठेवला आहे, कारण का तो शिजलाच जाणार ना, करपणार ते सगळं होईपर्यंत, शिजेपर्यंत. त्यामुळे त्या सगळ्या ठेवून घ्यायच्या मिरच्या. तवा भरला. वास छान येतो कांद्याचा. कांदा खायचा जेवताना तर कायम कच्चा कांदा खायचा. काय होतं, कच्च्या कांद्याने आपल्या पोटातील जंतू मरतात असं आयुर्वेदात सांगतात बरं का. आता छान दोन्ही बाजूनं भाजून घ्यायचं मस्तपैकी. मधल्या इकडे करायचं आणि टाकायचं. अजून गरम नाही त्यामुळे हातानं किते हे करायचं. मस्त अशा शिजतात 10 मिनिटात. आणि जर असं करपायला लागल्या किंवा करपल्यासारखं झालं तर आपलं हे मसाल्याचं थोडंसं पाणी आहे, ते पाणी टाकायचं. असं मस्त ह्या दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेऊया. खूप छान लागतात. गॅस मिडियमच आहे. चला, जास्त हलवत बसायचं नाही, कारण का सगळा मसाला बाहेर येईल. मग असं छान पैकी तर करून घेते. वाव, छान दिसते. चला, होतात आता ह्या 10 मिनिटं. आता तुम्ही करून पहा. मस्त ना. आणि बघू शकता इकडे बाहेर कसं दिसतंय. दिसतच नाही बाहेर. इथून गॅस जवळून गेलं की नाही बाहेरचं काही दिसतच नाही. असं होतं काय नाही. चला, मस्त शिजवून घेते तेलामध्ये. थोडंसं कमी जास्तीला पाणी टाकायचं. होते आपली 10 मिनिटात भावनगरी मिरची, भरलेली मिरची तयार.